विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच गोंदियाच्या जागेवरून महायुतीमधील राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच झाल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या गृहमतदारसंघ असल्यामुळे त्यांनी या मतदारसंघावरती दावा केलाय, तर भाजप आमदार परियंत फुके यांनी देखील गोंदिया विधानसभा ही भाजपची पारंपरिक सीट असून ती आम्हाला मिळायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली। त्यामुळे आता महायुतीमध्ये गोंदिया विधानसभेवरून कलगीतुरा रंगणार असल्याचं बोललं जातंय। राष्ट्रवादी दावा करेल काय? गोंदिया विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादी दावा करेल? हो, आमची ताकद जिथे जिथे आहे आम्ही दावा तर करणारच। दावा करायचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि गोंदियाची जागा सध्या ते रिकामी आहे, कुठल्या पक्षाकडे नाही आहे। महायुतीच्या घटक पक्षाकडे आज ही जागा कोणाकडे नाही, म्हणून आम्हाला अधिकार आहे। आणि गोंदिया जिल्हा आणि गोंदिया आमची विधानसभा हे आमचा स्वगृह म्हणजे आमचा जिल्हा आहे, जिल्हा आमची सीट आहे, मागण्याचे अधिकार आमचे आहेच। सर, आरक्षणावर सुरू आहे। गोंदियाच्या तुळा सुटला का? गोंदिया म्हणजे भाजपचा उमेदवार। गोंदियाला मी मागे सांगितलं होतं की पारंपरिक भाजपची सीट आहे, भाजपला मिळाली पाहिजे। बघू आता पुढे कसं उमेदवार तुम्हाला सांगणार ना, उमेदवार डिक्लेअर करू।